हेलो। आसमान में टणनाऊ लाखों मॅक्झिमा वर्सेस विघ्नहर्ता 11 टॉसला यायचंय. कर्णधार टॉस का बॉस मध्ये यायचंय. अनिश उलटा चेंडू एका धावेची भर. धावसंख्या झाली ती 4. 2 बॉल 4. नाउश का भाई सोया इधर. 3 चेंडू 5 धावा. थोडस महागडं षटक हाताळतो अनिश. विक्की. अनिश टू विक्की. ओ उडवलाय. एक धाव तर घेतलेली आहे. एक धाव. शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली 7. पहिल्या षटकाच्या अखेरीत धावसंख्या झाली ती 8. बिनबाद 8. व्हाइस कॅप्टन दिग्विजय टू विनीत. हो नजाकतवाला शॉट. निश्चितच रचनात्मक असा शॉट होता. फटका होता. एक धाव घेण्यात यशस्वी ठरला तो विनीत. दिग्विजय टू विनीत. नो एक खराब चेंडू आणि एक चांगली फिल्डिंग केली ती कश्यपने. नो +1. 11 धावा. दिग्विजय टू विक्की. हो परत एकदा नजाकत. 4 बॉल 13 धावा. दोन ओव्हर 16 धावा.
पंच धावा वाईट +1. ओके. धावसंख्या झाली ती 18. 2 षटकाच्या 2 षटकाच्या अखेर धावसंख्या झाली बिनबाद 18. चांगली सुरुवात आहे. चेतन टू विनीत. परत एकदा वाईट चेंडू, एक खराब सुरुवात. परत एकदा कम ऑन हॅट्रिक. टाळ्या. एक धावेची भर. चेतन टू विनीत. एक चांगला फटका आणि 2 धावा. तिसरं षटक चालू असताना धावसंख्या झाली ती 23. बिनबाद 23. परत एकदा नजाकतवाली बॅटिंग करतोय तो विनीत. तीस धावा. 3 षटकाच्या अखेर धावसंख्या झाली ते 30. पाहूया या स्पर्धेतील हायएस्ट स्कोर 44 आहे. तो पार करतात का GCC? काय बॉल टाकलाय कुणाल चोक्सी. कुणाल चोक्सी नाव मोठं आहे. आयरन मॅन. पहिल्या चेंडूवर मोठा फलंदाज गळाला लागलाय. आता त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो अमित मांगले. मागच्या मॅच मध्ये काही मोठ्या धावसंख्या जमा करू शकला नव्हता. या सामन्यामध्ये खूप अपेक्षा आहेत. पाहूया अमित. कुणाल चोक्सी. निश्चितच थोडस थांबवलं धावसंख्येला. आता मदार येऊन ठेवले ते विनीतवर. पाहूया विनीत. गडबड नाहीये त्याला माहिती आहे अजून 10 चेंडू शिल्लक, 9 चेंडू शिल्लक आहेत. त्यामुळे सिंगल डबलवर तो धावसंख्या चालू ठेवलेली आहे. कुणाल टू विनीत. ओ परत एकदा 2 धावा. कॅल्क्युलेटेड गेम खेळतोय तो विनीत. कुणाल टू विनीत. परत एकदा नजाकतवाला फटका. 1 धाव घेतलेली आहे.
धाव संख्या झाली ती 35. शेवटचा चेंडू शिल्लक. या षटकामध्ये थोडस थांबवलंय जीसीसी संघाला. कुणाल शेवटच्या चेंडूवर काय करतो बघूया. आणि जबरदस्त आपल्याच फॉलो थ्रू मध्ये मित्रांनो चांगली टाळ्या वाजवत चांगली गोलंदाजी केली कुणाल यांनी. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या आणि तब्बल 1 बळी मिळवण्यात यशस्वी ठरले ते कुणाल. आता वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचा आणि निर्णायक षटक घेऊन येतोय तो हरीश फाटक. फलंदाज यष्टीचीत झालाय. हरीश चांगली गोलंदाजी करतोय. आता त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो ऋतिक पांडे. पाहूया 4 चेंडू शिल्लक. अरे काय गोलंदाजी केली होती. निश्चितच ठीक आहे हरीश. हो सुरेख क्षेत्ररक्षण. हा क्लास कुठे होता. परत एकदा जबरदस्त प्रयत्न केले जबरदस्त. निश्चितच हा 4 अडवण्यासाठी खूप प्रयत्न केले. शेवटचा चेंडू. आणि फलंदाज धाव बाद. या स्पर्धेतला हायएस्ट स्कोर पासून 1 धाव संख्या दूर राहिले जीसीसी टीम. चला स्पीडअप ठेवा. अजून आपल्याला 5 मॅच खेळवायचे आहेत. चला स्पीडअप घ्या. आपल्याला अजून 5 मॅच खेळवायचे आहेत. 44 टू विन. विकी टू हरीश फाटक. पाहूया. हो हो पहिल्या मॅच मध्ये ही हरेश अनलकी होता. रनआउट झाला होता. याही मॅच मध्ये जवळपास फसला होता. थोडासा थ्रो चुकला नाही तर पॅव्हिलियन मध्ये जाऊ शकला असता. हो हो निश्चितच. नो आहे. नो +1. विकी खराब चेंडू. एका अवांतर धावेची भर. धाव संख्या झाली ती 4. 2 धावा. निश्चितच सुरेख फटकेबाजी करतोय हरीश.
मोठा मासा गळायला लागलाय. हरीश परततोय पॅव्हेलियन मध्ये. त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो अनिश. 3 चेंडू 7. आणि परत एकदा कर्णधार चेतन ताईशेटे पॅव्हेलियनमध्ये परत आहेत. निश्चितच चांगली सुरुवात झाली होती. बिनबाद 7 वरून 2 बाद 7 ही धावसंख्या झालेली आहे. आता चेतन यांची जागा घेण्यासाठी आलेत ते कुणाल चोक्सी. गोलंदाजीमध्ये खूप चांगली कमाल केली. पाहूया आता फलंदाजीमध्ये काय कमाल करतात ते. हो, खराब चेंडू. विकी याने या षटकामध्ये थोडेसे खराब चेंडू टाकलेत, परंतु 2 बळी मिळून परत एकदा एक खराब चेंडू नंतर परत कमबॅक करतोय विकी. शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली ती 2 बाद 8. धावसंख्या जमवण्यात यशस्वी ठरलेत, परंतु विकेट 2 मोठ्या विकेट 2 गमावण्यात 8 धावा. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन आलाय तो विनीत पेडणेकर. स्ट्राईकला आहे तो कुणाल चोक्सी. विनीत. एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी. अनुजाने खूप चांगला प्रयत्न केला, परंतु एक धाव घेण्यात यशस्वी ठरले तो विनीत टू अनिश. पाहूया. एक धाव. 10 धावा. दुसरं षटक चालू असताना धाव संख्या झाली ती 2 बाद 10. विनीत टू कुणाल. फटका पाहूया. विनीत टू अनिश. शेवटचा चेंडू. धाव संख्या झाली ती 12. या षटकामध्ये फक्त आतापर्यंत 4 धावा देण्यात दिलेल्या आहेत विनीत याने. मोठा फटका मारायचा प्रयत्न, एक धाव घेण्यात यशस्वी. आता समीकरण येऊन ठेपलंय 18 चेंडू 31 रन. 18 चेंडू 31 रन. सरासरी 10च्या धावसंख्येच्या गतीने त्यांना धाव करण्याची गरज आहे. 17 चेंडू 31 धावा. ओके, 30 धावा. सॉरी, 16 चेंडू 29 धावांची गरज. 16 चेंडू 29 धावा. दोन चोरट्या धावा घेण्यात यशस्वी. जिथे एकही धाव होऊ शकत नव्हती तिथे
2 धावा करण्यात यशस्वी ठरले ते गोल्डफ्लिंग्स. 15 चेंडू 27 धावा. सरासरी चला कुणाल चोक्सी धावबाद झालेले आहेत. गरज असेल 12 चेंडू 26 धावांची. गोलंदाजी स्ट्राईकवर येतोय तो रोहित. बॅटिंग लाईनअप वर येतोय बॅट्समन पाठवा. सॉरी, कर्णधार दिग्विजय, व्हाईस कॅप्टन दिग्विजय. जेवढी अनिशला स्ट्राईक द्याल तेवढे मॅचच्या जवळ येऊ शकतात, नाही तर तेवढे मॅचच्या लांब येऊ जाऊ शकतात. 10 चेंडू 25 धावा. आणि काय पाहतोय, स्ट्राईकला आहे तो अनिश, नॉन स्ट्राईकला आहे ते रवी. हो हो अनुज, दीवार खड़ी है उधर, दीवार भेदना नामुमकिन लग रहा है. सहा चेंडू 22 धावा. आव्हान असेल 6 चेंडू 22 धावा. यानंतर एक जबरदस्त मॅच होणार आहे. दोन धावा. समीकरण येऊन ठेपलंय. 5 चेंडू 20 धावा.
जवळपास आता मॅच फसल्या. समीकरण काय अंपायर? ओके. 5 चेंडू 20 धावा. प्रत्येक चेंडू मागे चौकाराची गरज आहे. पाहूया. अनिश आणि जेवढा मॅच जवळ घेऊन जाता येईल तेवढा प्रयत्न केला पाहिजे. कारण ज्यावेळी पॉइंट टेबलवर मॅच असेल, रन रेटची गरज असेल त्यावेळी सुरेख फटका. विक्की जबरदस्त. आणि बेटे ने पप्पा को आउट कर दिया. जबरदस्त फटका. तिवारी छा गए पूरे. छा गए. यानंतर मॅच कोणाचे? हा झाली ना. कोणती मॅच यानंतर? एक थर्रार मॅच